कार टेम्पो कंटेनरच्या भीषण अपघातात तिघांचा जळून मृत्यू झालाय। ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दिशेने बाजूला 3 किलोमीटर अंतरावर भोरवाडी तांबडेमळा या ठिकाणी सकाळच्या सुमारास घडली। या अपघातात टेम्पोचा चालक थोडक्यात बचावला आहे, तर अपघातात मृत पावलेल्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाही। मात्र हे मृत तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे। मिळालेली माहिती अशी की पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी एका स्विफ्ट कारमधून 3 तरुण पुणे-नाशिक मार्गाने जात होते। यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर बंद अवस्थेत उभा होता। या कंटेनरला टेम्पो आणि स्विफ्ट कार जाऊन धडकले। टेम्पो आणि कारची धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या पुढे असलेल्या कंटेनरला जाऊन धडकल्या। या भीषण अपघातात स्विफ्ट कारने लगेच पेट घेतला। स्विफ्ट गाडीतील तिघांना गाडीच्या बाहेर न पडता आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक आणि मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे खाक झालेली होती। जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून 4 चाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं। शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांना दिले जाणार आहेत।